विषयाचं नाव आहे शिकवण ही मोलाची। मी आज तुम्हाला एक गंमत सांगणार आहे। सांगा, तुम्ही आणि मी आपल्या दोघांमध्ये कोण आहे? पाहताय काय? नाही ना दिसत? असं काय करताय? अहो, तुम्ही आणि मी आपल्याला जोडणारा दुवा म्हणजे शब्द। शब्दाला शब्द जोडून वाक्य तयार होते। या शब्दरूपी सेतूच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येत आहे। हे शब्द म्हणजे आपले गुरु आहेत। या शब्दांकडून आपल्याला बरंच काही शिकता येईल। आता हेच पहा ना, आपण एक अक्षर घेऊ ल। केवळ ल या अक्षरातून काही अर्थबोध होत नाही, पण त्या अक्षराने दुसऱ्या अक्षराशी जवळीक साधली तर काय होते पहा। ल या अक्षराला एक काना द्या, शब्द तयार झाला ला। हिंदी भाषेत ला म्हणजे घेऊन ये। याच लाला आणखीन एक ला मिसळा, लगेच शब्द तयार झाला लाला। उभा राहतो की नाही डोळ्यासमोर छोटासा गोड गोजीरवाणा बाळराजा। ल ला एक वेलांटी द्या, लगेच शब्द तयार झाला ली। वाक्य पूर्ण करायला मदत करणारा शब्द। उदाहरणार्थ, उसने कसम ली। या ली अक्षराला अजून एक ली अक्षर जोडा, तयार झाला शब्द लिली, एक सुंदर फुलांचे नाव। याच ल ला एक मात्रा द्या, लगेच अर्थपूर्ण शब्द तयार झाला ले। ले मध्ये अजून एक ले मिसळा, शब्द तयार झाला ले ले। मराठी भाषेत लेले हे आडनाव झाले। हिंदी भाषेत काही घेण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द। अशाच गमती जमती तुम्ही पण करू शकाल। याच अक्षरातून हिंदी आणि मराठी भाषेचा झालेला संगम आपल्या सहज लक्षात येईल। पण अक्षर म्हणजे निव्वळ करमणूक नाही। ही अक्षरे आपल्याला एक रहस्य सांगत आहेत। ते रहस्य म्हणजे तुम्ही एकमेकांची मदत घेऊन पुढे चला। एकमेकांच्या आचार विचारांना प्राधान्य द्या। आपलं चांगलं दुसऱ्यांना द्या व दुसऱ्यांचं चांगलं मोठ्या मनाने आत्मसात करा। यातून सर्वांची प्रगती होईल, उन्नती होईल। म्हणून वाटते, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हाच संदेश तर या अक्षरांना द्यायचा नसेल ना? धन्यवाद।